संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या सर्वच लाभार्थ्यांकरिता हे जे काही प्रमाणपत्र सांगण्यात आलेलं आहे, हे प्रमाणपत्र या तारखेपर्यंत सादर करायचं आहे. तर ते कोणतं प्रमाणपत्र आहे, कोणती तारीख आहे आणि याकरिता कोणत्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आणि तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेलं आहे, शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि इतर तालुक्यातील आणि इतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांकरिता सुद्धा ही महत्त्वाची सूचना आणि हे प्रमाणपत्र तेवढंच आवश्यक आहे. त्या संदर्भातला आपला हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा लाभ थांबणार नाही आणि लाभ जर कधी थांबला या प्रमाणपत्र न काढल्याच्या अभावी किंवा जमा न केल्याच्या अभावी, तर ते परत लाभ सुरू होण्याकरिता खूप वेळ लागतो आणि मागचं जे अनुदान असते ते तुम्हाला बऱ्याच वेळा मिळतच नाही, हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे प्रयत्न करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा. तर बघा मित्रहो, अमरावती तहसील कार्यालयाने 18 ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये विशेष शिबिर आयोजित केलेलं आहे. सर्व लाभार्थ्यांना विनाविलंब हयात प्रमाणपत्र काढून घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक लाभार्थ्याने बेनिफिशियरी सत्यापन ॲपच्या माध्यमातून हयात डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे DLC काढून आपण हयात असल्याचे प्रमाणित करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. हे प्रमाणपत्र सादर केल्यास संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांचा शासकीय लाभ सुरू राहील. या अनुषंगाने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी अमरावती शहर संजय गांधी तहसील कार्यालयामार्फत विशेष शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. सर्व लाभार्थ्यांनी विनाविलंब हे प्रमाणपत्र काढावे असे तिथले तहसीलदार डॉक्टर प्रियंका मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलेलं आहे. मित्रांनो बघा, लाभार्थी मोबाईलवर सुद्धा संबंधित ॲप डाउनलोड करून स्वतः डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार करू शकतात किंवा तुमच्या परिसरातील जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हे प्रमाणपत्र करू शकता, तयार करू शकता, बनवू शकता आणि तिथल्या त्या तहसील कार्यालयाच्या आदेशा निर्देशानुसार आवश्यक असल्यास त्या तहसील कार्यालयामध्ये ते प्रमाणपत्र डाउनलोड करून PDF स्वरूपात किंवा हार्ड कॉपीच्या कागदाच्या स्वरूपामध्ये जमा सुद्धा करू शकता मित्रांनो. तर बघा मित्रांनो, या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा याविषयी आपण अपडेट दिलेली आहे, व्हिडिओ बनवलेले आहेत आणि याच्या मागचा उद्देश काय ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला वेळोवेळी कागदपत्रे, प्रमाणपत्रे सादर करण्याकरिता, झेरॉक्स प्रत करण्याकरिता थोडासा आर्थिक खर्च येतो, मानसिक, शारीरिक त्रास, कष्ट सोसावे लागतात, परेशान्या होतात, मान्य करू शकतो. परंतु एक वेळ एका महिन्यातून किंवा 2, 4, 5, 6 महिन्यावरून एक वेळ एकदा कागदपत्र जमा करण्यामध्ये तुमचा जो खर्च जातो, तुम्हाला तो त्रास होतो, तो त्रास वेळप्रसंगी पुरू शकतो. परंतु तुमचं जे अनुदान आहे ते थांबलेलं, ते खूप मोठी बाब आहे. तुमचं अनुदान थांबलं तर खूप खूप दिवस ते अनुदान चालू सुद्धा होत नाही आणि तुमच्याकरिता कोणी प्रयत्न सुद्धा करत नाही. हा, एक गोष्ट तेवढीच महत्वाची आहे की आपण या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा विनंती, आवाहन केलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून की या सर्व लाभार्थ्यांना घरपोच सेवा ही पुरवल्या गेली पाहिजेत. आता शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ही एक चांगली बाब आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे, एकाच ठिकाणी खूप मोठ्या स्पीडने विदाऊट खर्च, म्हणजे कुठलाही खर्च न लागता किंवा कमी खर्चामध्ये तुमचं काम होणार आहे, एक चांगली बाब आहे. परंतु तरी सुद्धा याच्या व्यतिरिक्त या लाभार्थ्यांना घरपोच सेवा कशी देता येऊ शकते, देता येईल का, याकरिता विचार करावा आणि त्यानुसार त्यांना ती सेवा देण्याचा प्रयत्न तहसील कार्यालयाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून नक्कीच व्हायला हवा. आपला असा या अगोदरचा सुद्धा सल्ला, विचार, विषय, आवाहन होतं आणि आजही तेच आहे. आता हे वेळोवेळी कागदपत्र सादर करण्यामागचा उद्देश काय ते सुद्धा परत एक वेळ जाणून घेऊया. या मागचा उद्देश हाच आहे की आपण हयात असल्याकरिता हा हयातीचा दाखला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा काही काही दिवसाच्या नंतर, काही काही महिन्याच्या, वर्षाच्या प्रमाणामध्ये काही लाभार्थी जास्त वयाचे असतात, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे ज्येष्ठ नागरिक असतात, ते तशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी हयात झालेले असतात आणि त्यांचं जे अनुदान सुरूच असते ते खात्यामध्ये फक्त जमा होते, ते कोणी काढू शकत नाही आणि ते कोणी वापरू शकत नाही आणि ते काही वेळाच्या नंतर ते परत त्या कार्यालयाला जाते. परंतु ते माहीत नसताना ते अनुदान चालू राहते. अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना हयातीचा दाखला मिळाला आणि त्यांना कळलं की अमुक अमुक भागातले अमुक लाभार्थी हयात नाहीये, तर ते अनुदान त्या कार्यालयाकडे वाढीव स्वरूपात राहू शकते. वाढीव स्वरूपाचा अर्थ असा होते की त्या ठिकाणी इतर लाभार्थ्यांना ताबडतोब फायली पास करून, मंजूर करून ते अनुदान त्यांना देता येऊ शकते, तो लाभ त्यांना देता येऊ शकते. हा एक त्याच्यामधला मागचा उद्देश. आणि दुसरा उद्देश, जर काही प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी जर
त्यामधून कमी झाली हयात नसल्यामुळे, तर वेळ प्रसंगी तुमचं जे अनुदान आहे त्या अनुदानामध्ये वाढ करता येऊ शकते का किंवा वाढ करता येऊ शकते, हा सुद्धा त्यामागचा एक उद्देश असू शकतो. म्हणजे हे मेन 2 उद्देश आहेत लाभार्थी मित्रांनो, जेणेकरून ज्याकरिता हयातीचे दाखले जमा करण्यात येत असतात. तर बघा, तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या परिसरामध्ये तुमच्या नातेवाईकाच्या, तुमच्या घरचं कोणी असेल तर नातू, पुतण्या, कोणी जर समजा मुलगा असेल तर त्याला सांगून मोबाईलद्वारे घरच्या घरी सुद्धा काढून घेऊ शकता. हे नाही शक्य झालं तर CSC सेंटरवर जाऊ शकता, आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊ शकता आणि आपापल्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे शिबिरं असतात त्या शिबिरावर लक्ष ठेवून माहिती घेऊन त्या शिबिरामध्ये सुद्धा जाऊ शकता. आणि हा तर व्हिडिओ, आणि या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे शिबिर अमरावती तहसील भागामध्येच आहे, परंतु आवश्यक नाहीये की प्रत्येक ठिकाणी हे शिबिर आयोजित केलं जाईलच, केलेलं असेलच किंवा केलेलं नसेल. असेल तर खूप छान गोष्ट आहे, नसेल आणि तुमचं हे प्रमाणपत्र काढावयाचं राहिलेलं असेल तर तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधा किंवा प्रमाणपत्र काढून ते मोकळे व्हा. हे प्रमाणपत्र काढल्याच्या नंतर प्रत्येक तहसीलमध्ये जमा केलेच पाहिजे, अशातला कुठला भाग नाहीये. तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं तरी सुद्धा होऊन जाते, परंतु बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ऑनलाईन केल्याच्या नंतर सुद्धा त्या प्रमाणपत्राची PDF डाउनलोड करून तहसील कार्यालयामध्ये जमा करण्याकरिता सांगण्यात येत आहे. तर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तुमच्या तालुक्यावर तशी काय परिस्थिती आहे, तसं सांगण्यात आलेलं आहे का, याची शहानिशा करा आणि त्यानंतर आवश्यक असल्यास ते प्रमाणपत्र तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करा. तर बघा मित्रहो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना किंवा दिव्यांग किंवा इतरही तुमच्या सामाजिक न्याय विशेष विभागाच्या योजनेच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये हक्काने विचारा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं नक्कीच देईल मित्रांनो. तर मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओवर जर नवीन असाल तर आणि अशीच विश्वासार्ह, खात्रीशीर नवनवीन माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला, आपल्या पेजला, ज्याचं नाव आहे कृषक भारतकालाल NK अग्रवालला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, लाईकचे हाईपचे बटन दाबा, जेणेकरून मी माझा कोणताही व्हिडिओ अपडेट, नवीन माहिती, आनंदाची गोड बातमी जर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा असला तर ती ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना, श्रावणबाळ निवृत्ती योजनेच्या लाभार्थ्यांना ही माहिती पोहोचावी याकरिता नक्कीच हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो. तर बघा मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास नक्की 100% खात्रीशीर आणतोच. त्यानुसार लवकरच भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.